नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करत आहे। मागच्या काही दिवसापासून माझे व्हिडिओ पडत नव्हते, याचं कारण का तर थोडं मी आजारी होतो, त्यामुळं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी थोडंसं अडचण येत होती। पण आज आपण हा व्हिडिओ सुरू करत असताना मी व्हिडिओच्या ह्याच्या टायटलमध्ये मेन्शन केलं होतं की काही दिवसानं आपण ज्यावेळी स्कॉलरशिपचे लेक्चर घेऊ, सिरीज सुरू करू, त्याचबरोबर MPSC UPSCचा आपण अभ्यास करत असताना चालू घडामोडी या विषयाचा सुद्धा परामर्श घेऊ असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं। आणि आज मी तुम्हाला चालू घडामोडी या विषयातील सर्वात सद्यस्थितीला चर्चेत असलेला मुद्दा जोरावर रणगाडा याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। खरं तर जोरावर रणगाडा हा एवढा वैशिष्ट्यपूर्ण का आहे, कशासाठी आहे, त्याचं नाव कशावरून ठेवण्यात आलं, त्याची विशेषता काय आहे, त्यानंतर जोरावरची वैशिष्ट्य काय आहे, तो नेमकं कुठं कार्यरत राहणार आहे, या सर्व गोष्टींचा घडामोडींचा इथं आपल्याला परामर्श घ्यायचा आहे। खरं तर जोरावर हा रणगाडा निर्मिती करण्याची सुरुवात कुठून झाली, तर जोरावर हा पूर्णपणे DRDOनं निर्माण केलेला स्वदेशी बनावटीचा हा रणगाडा आहे। आणि विशेष म्हणजे हा रणगाडा आपण चीन भागातली जी सीमारेषा आहे तिथं आपण तैनात करणार आहे। कारण का तर चीनी देशाकडून आपल्यावर सतत होणाऱ्या कारवाया, त्या कारवायांना कुठं ना कुठं तरी थांबवलं पाहिजे आणि त्याला एक प्रत्युत्तर देण्यासाठी आपण जोरावर हा रणगाडा निर्मिती करण्याचं ठरवलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर जोरावर हा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा रणगाडा आहे, पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा रणगाडा आहे। आता त्याची थोडक्यात आपण माहिती घेणार आहे, जास्त काय मी वेळ लावणार नाही। कारण का तर हे ऐकत असताना, बघत असताना समोर जो बघत आहे तो कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा विद्यार्थी आहे, त्याच्याकडे तेवढा मोबाईल बघण्यासाठी वेळ आहे का, तो किती खर्च करतो, त्या सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून, त्या सर्व गोष्टींचा विचार करून मी हा व्हिडिओ अत्यंत कमी वेळामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि हा प्रथम व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे एखादी गोष्ट चुकीची झाली तर आपण समजून घ्याल आणि मला ॲप्रिशिएट कराल याची मी आशा बाळगतो। तर चला, तर आपण जोरावर या रणगाड्याविषयी माहिती पाहूया। खरं तर जोरावरचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे, तर चीन लष्कराचा सामना करण्यासाठी, चीनी लष्कराचा सामना करण्यासाठी जोरावर या रणगाड्याची निर्मिती करण्याचा पण ठरवलेला आहे। त्यानंतर जोरावर याचा काय अर्थ होतो, जोरावर हा शब्द कुठून आला, तर जोरावर हा शब्द येतो, तो पंजाबी शब्द आहे। आणि पंजाबी शब्द आहे, याचा अर्थ होतो शूर आणि पराक्रमी। काय होतो, शूर आणि पराक्रमी। आणि हा कशा पद्धतीचा आहे, तर आर्मड फायटिंग व्हेकल मध्ये याचा समावेश होतो, येते तुमच्या लक्षात। त्यानंतर याची रचना कोणी केल्या, तर याची रचना केल्या भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, म्हणजे काय, DRDO यांनी ही रचना केली आहे। आणि यांना कोणी मदत केली आहे, तर लार्सन आणि टर्बोला या कंपनीनं याला मदत केली आहे आणि ते त्याचं उत्पादन करणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की जोरावर हे नाव कशावरनं ठरवण्यात आलं, तर जोरावर हे नाव 1841 मध्ये चीन आणि शीख हे युद्ध झालं होतं, त्यावेळी शिखांचा जो प्रमुख होता त्याचं नाव होतं जोरावर सिंग कहलुरिया, या नावावरून जोरावर हे नाव ठेवण्यात आलं आहे। त्यानंतर हे कधी दाखल होणार आहे आपलं, तर हे 2027 मध्ये लष्करामध्ये दाखल होणार आहे आणि 2027 पासून आपल्याला ती सेवा देण्यास सुरुवात करणार आहे। खरं तर ते 2024 मध्येच येणार होतं, 23-24 मध्येच येणार होतं, पण काही टेक्निकल बाबी पूर्ण करण्यासाठी त्याला उशीर झाला आणि त्यामधूनच हे 2027 मध्ये दाखल होणार आहे। त्यानंतर याचं वजन किती आहे, तर याचं 25 टन वजन आहे। किती आहे, 25 टन वजन आहे। आणि हे अतिशय हलका आहे आणि हलका असल्यामुळं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मदत होणार आहे। अगदी विमानातून विमानवाहू म्हणून सुद्धा याचा वापर आहे, एका विमानामध्ये ते भरून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ते नेता येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, की या रणगाड्यावरची जी तोफ आहे ती किती आहे, तर 105 मिमी व्यासाची आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा काय, की ते सतत मारा करते, काय करते, सतत मारा करते। आणि सतत मारा करत असल्यामुळं ते काय करते, विरोधकांना किंवा आपल्या जो विरोधक आहे त्याला
सातत्यपूर्ण त्याच्यावरती मारा करण्यासाठी मदत होणार आहे. त्यांना कोणत्याही पद्धतीचा चान्स मिळणार नाही आणि आपल्याला कोणत्याही पद्धतीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी सुद्धा घेतली आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हे जो रणगाडा आहे हा रणगाडा 8 ते 10,000 फूट उंचीवर सुद्धा कार्यरत राहतो आणि विशेष म्हणजे वाळवंटामध्ये सुद्धा त्याचा वापर करता येणार आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये आपण जोरावर या रणगाड्याची माहिती पाहिली आहे. मी आपणांना आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल आणि तुम्ही नक्की याला लाईक कराल, शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.